सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं गणेश उत्सव आणि दसरा दिवाळी धमाका ऑफर खरेदी करा LED टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रीज, इन्व्हर्टर बॅटरी आणि आटा चक्की आणि मिळवा आकर्षक बक्षीस। ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। मोबाईल नंबर 9325422232 आणि 7709805905। नगर मनमाड रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीनं 3 डिसेंबर रोजी शासकीय अधिकाऱ्यांचे वर्षश्राद्ध आंदोलन करण्याचं पत्र दिलं होतं। सदर आंदोलनाची दखल घेत शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी देवळाली प्रवरा नगरपालिकेमध्ये भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, रस्ता वाहतूक नियंत्रण अधिकारी, पोलीस निरीक्षक, ठेकेदार, कंपनी आणि रस्ता दुरुस्ती समितीचे सदस्य यांची बैठक आयोजित केली होती। यावेळी रस्ता दुरुस्ती कृती समितीचे सदस्य देवेंद्र लांबे आणि वसंत कदम यांनी प्रवाशांच्या वतीनं भूमिका मांडताना म्हटलंय की नगर ते शिर्डी पर्यंत रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून गेल्या 2019 पासून विविध आंदोलने करण्यात आली आहेत। आतापर्यंत राहुरी परिसरातच जवळजवळ 45 प्रवाशांचा अपघातामध्ये मृत्यू झालाय, तर अनेक प्रवाशांना रस्ता अपघातामध्ये अपंगत्व आलं आहे। या कुटुंबामधील सदस्यांचे कमवते सदस्यांचे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त झालंय। संतापून देवेंद्र लांबे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना तुम्ही किती अपघातग्रस्त कुटुंबांना भेट दिली असा प्रश्न करत धारेवरती धरलं। कुटुंबामधील कमवता व्यक्ती गेल्यानंतर कुटुंबाची काय हालत होते हे प्रत्यक्ष जाऊन पहा। 3 डिसेंबर 2022 ला रस्त्यावरती दशक्रिया विधी आंदोलन केल्यानंतर राष्ट्रीय राजमार्ग कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी पत्र देत तात्काळ रस्त्याचं काम सुरू करण्यासाठी सांगितलं होतं, परंतु 1 वर्ष पूर्ण होत आलंय तरी देखील प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आली नाहीये। अधिकारी केवळ उडवाउडवीची उत्तरे देत आहेत। होणारे वर्षश्राद्ध आंदोलन हे कोणत्याही राजकीय पक्ष, नेता किंवा सरकारचं नाहीये, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अधिकारी यांचं असणार आहे, कारण सरकारनं निधी उपलब्ध करत त्यांचं काम केलं होतं। अधिकारी त्यांच्या अधिकाराचा वापर योग्य करत नसल्यामुळे नगर शिर्डी रस्त्याचं काम थांबलं आहे असं देवेंद्र लांबे यांनी म्हटलंय। यावेळी खासदार सदाशिव लोखंडे यांनी आलेल्या अधिकाऱ्यांवरती संताप व्यक्त करत त्यांना चांगलंच धारेवर धरलं। निधी उपलब्ध होऊन देखील तुमच्याकडनं कामं होत नसतील तर आपल्या विरोधामध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार केली जाईल। रस्ता अपघाताचा प्रश्न गंभीर बनलाय। मी स्वतः याच रस्त्यावरनं प्रवास करतो, वस्तुस्थिती समोर आहे। रस्त्याला सरकारकडनं निधी उपलब्ध होऊन देखील ठेकेदार वेळेवरती रस्त्याची कामं करत नसतील तर त्यांच्यावरती कारवाई करण्याचे अधिकार तुमच्याकडे आहेत असे अधिकाऱ्यांना त्यांनी सुनावलंय। रस्त्याच्या दुरावस्थेमुळे सर्वसामान्य नागरिक, लोकप्रतिनिधी याच्यावरती नाराज होत आहेत। जनतेचा लोकप्रतिनिधी या नात्यानं सरकार दरबारी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करून निधी उपलब्ध केला आहे, त्यामुळे कृती समितीची मागणी तात्काळ मान्य करावी असे खासदार लोखंडे यांनी म्हटलंय। खासदार लोखंडे आणि कृती समितीच्या सदस्यांना उत्तर देताना राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अनिल गोरड यांनी म्हटलंय की रस्ता दुरुस्तीचं काम करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली होती। संबंधित ठेकेदाराला काम चालू करण्याविषयी पत्रव्यवहार करण्यात येत आहे, परंतु आंदोलकांच्या मागणीचा विचार घेता प्रथम प्राधान्य म्हणून विळद घाट ते सावळी विहीर पर्यंत ज्या ठिकाणी एकेरी वाहतूक आहे त्या ठिकाणी तात्काळ दुहेरी वाहतूक चालू करण्यासाठी काम चालू केलं जाईल। त्यामध्ये प्रथम प्राधान्य म्हणून जोगेश्वरी आखाडा सूतगिरणी समोर राहुरी येथील रस्त्याचं काम तात्काळ सुरू करून 10 डिसेंबर पर्यंत पूर्ण करून देण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय। राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अनिल गोरड यांनी दिलेल्या आश्वासनावरती कृती समितीच्या सदस्यांनी सहमती न दाखवल्यामुळे काही काळ या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यात माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी हस्तक्षेप करत रस्ता दुरुस्ती कामासाठी खूप वर्ष वाट पाहिली आहे, त्यामुळे रस्ता दुरुस्त करण्यासाठी काही वेळ ठेकेदाराला द्यावा असं मत मांडत 10 डिसेंबर पर्यंत मुदत देण्यासाठी आग्रही भूमिका मांडली आहे।
या विषयावरती रस्ता दुरुस्ती कृती समितीचे वसंत कदम यांनी 3 डिसेंबर रोजी होणारे वर्षश्राद्ध आंदोलन तात्पुरतं स्थगित करत असल्याचं सांगत 10 डिसेंबर 2023 पर्यंत जोगेश्वरी आखाडा परिसरामधील दुहेरी रस्त्याचं काम न झाल्यास सर्व अधिकाऱ्यांचे वर्षश्राद्धचे फोटो असलेले फ्लेक्स बोर्ड नगर ते शिर्डीपर्यंत लावून 15 डिसेंबर 2023 रोजी अधिकाऱ्यांचं वर्षश्राद्ध आंदोलन करण्यात येईल असे वसंत कदम यांनी म्हटलंय। या प्रसंगी चर्चेमध्ये शिवाजी कपाळे तसेच गणेश भांड, संपत जाधव, अण्णासाहेब मसे, विष्णू गीते, अण्णा मसे, सुनील कराळे यांनी सहभाग नोंदवला आहे। या प्रसंगी सुनील विश्वासराव तसेच अनिल येवले, अभिजित आहेर, गणेश रिंगे, श्रीकांत शर्मा, नितीन मोरे, सतीश घुले, संदीप कोठुळे, बाबासाहेब खांदे तसेच मनोज कदम, प्रसाद कदम, अनुज गावडे तसेच सुनील कराळे, सचिन कोठुळे, सचिन कदम, अमोल वाळुंज, किशोर गोसावी, अशोक तनपुरे, प्रशांत मुसमाडे आदी उपस्थित होते। श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत, C24 तास, देवळाली प्रवरा। चंदू काका ज्वेलर्स सादर करत आहे गोल्डन धमाका ऑफर। जिंका लाखोंची बक्षिसं। ऑफर शानदार, बक्षिसं धमाकेदार। कालावधी 15 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर। प्रथम बक्षीस 1 लाखाचं सोनं, दुसरं बक्षीस बँकॉक ट्रिप, इतरही भव्य बक्षिसं। शुद्धता और सुंदरता साथ साथ। चंदू काका ज्वेलर्स, वसंत टॉकीज रोड, अहमदनगर, बेलापूर रोड, श्रीरामपूर आणि धामणगाव रोड, कडा। चंदू काका ज्वेलर्स।